पाकिस्तानकडून काल रात्री भारताच्या अनेक शहरांमध्ये हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पूंछच्या रहिवासी क्षेत्रामध्ये पाकिस्तानचे बॉम्ब पडल्याची माहिती समोर येते। या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समजतंय। पाकिस्तानकडून काल रात्री भारताच्या अनेक शहरांमध्ये हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पूंछ रहिवासी क्षेत्रामध्ये पाकिस्तानचे बॉम्ब पडल्याची माहिती समोर येते। या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही समजतंय। बिथरलेल्या पाकचे भ्याड हल्ले, पूंछच्या रहिवासी भागात पाकचे बॉम्ब हल्ले। या हल्ल्याला आता भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। सर्व हल्ले पाकिस्तानचे भारताने हाणून पाडलेले आहेत। पाकिस्तानकडून काल रात्री भारताच्या अनेक शहरांमध्ये हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पूंछच्या रहिवासी क्षेत्रामध्ये पाकिस्तानचे बॉम्ब पडल्याची माहिती समोर येते। या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही समजतंय। बिथरलेल्या पाकचे भ्याड हल्ले, ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे, सडेतोड उत्तर दिलंय। पूंछच्या रहिवासी क्षेत्रामध्ये पाकिस्तानचे बॉम्ब पडल्याची माहिती सध्या समोर येते। या हल्ल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण ही सकाळची दृश्य पाहतो। या ठिकाणी आता हे बॉम्बचे काही अवशेष या ठिकाणी आढळलेले आहेत। काही बॉम्बचे अवशेष या ठिकाणी पूंछच्या रहिवासी क्षेत्रामध्ये आढळल्याची माहिती। पाकिस्तानचे बॉम्ब या ठिकाणी पडले। जम्मूचे दृश्य आपण ही पाहतोय। या ठिकाणी आता घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानचे बॉम्ब या ठिकाणी पडल्याची माहिती, त्याचे अवशेष आता या ठिकाणी सापडलेले आहेत। या आता अवशेषांची तपासणी केली जाणार आहे। पोलिसांकडून आता सर्च ऑपरेशन केलं जात आहे। आपण हे दृश्य पाहतोय। हे काही ड्रोन हल्ले झालेले आहेत, ज्याचे अवशेष या ठिकाणी सापडलेले आपण पाहतोय। रावळपिंडी, शेरकोट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।